खाली करा आमची देके आगा करा खाली करा आमची देके आगा करा खाली करा कंत्राटदार एक सुटीचा कंत्राटदार एक सुटीचा लो लो घोषणा पूरा लो ना पहले खाली एक ही जगह मुकुंद भाऊ घोषणा मुकुंद भाऊ देना झाले कंत्राटदार एक सुटीचा या सरकारचा काढायचे ते काढणार नाही काढायचे ते काढणार नाही थांब बाईट घ्यायची ना थांब बैठ नाही लाईव्ह चालू आहे लाईव्ह मध्ये बाईट निवेदन वगैरे निवेदन येऊ द्या थांबा थोडं आता काय उठायले का नंतर घेऊ आता लाईव्ह करतोय आपण ठेकेदार संघटनेचा ठेकेदार संघटनेचा आमची देके आमची देके हक्काचे पैसे हक्काचे पैसे संघटने एकजुटीचा सर्व कॉन्ट्रॅक्टरांचा मजूर अभियंता आणि ठेकेदार सीआय सर्व संघटनेचा पाणीपुरवठा संघटनेचा सगळे एकच कॉन्ट्रॅक्टर होंगे ना बोला सुषमा नाही याला पुण्यामध्ये आपली संघटनेच्या ज्याला ज्याला बोलायचं त्याला बोला सुनील आहे ना सुनील आहे सुनील बोला या देशे या या सिंगल फ्रेम लगा बूम मत निघेल आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। जवळपास आमचे नांदेड जिल्ह्यातील 150 ते 200 कोटीचे बिले गेल्या 1.5 वर्षापासून थांबलेले आहेत आणि जवळपास गुत्तेदारांना बाहेर फिरायला सुद्धा तोंड काढायची लायकी राहिलेली नाही। तरी शासनाने आमचे 150 कोटी रुपये नांदेड जिल्ह्याचे आजपर्यंत दिलेले नाहीत। तरी पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी फक्त पाणी पुरवठ्याचे महाराष्ट्रातून 12,000 कोटी रुपये थकलेले आहेत शासनाकडे आणि शासनाला जाग येत नाही। आम्ही वेळोवेळी निवेदन दिलोत, उपोषणाचे नोटिसा दिलोत, पण शासनावर गेंदेड्याच्या काठीसारखे शासन झालेले आहे आणि आमच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही आणि आमची फाईल चालली येऊ लागली असे म्हणून आम्हाला टोलाटोली करत आहेत। कमीत कमी आमचे 25 ते 20 गुत्तेदाराचे फोन आले की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, तरी शासनाला तरी पण जाग येत नाही। आणि आज सांगली जिल्ह्यातील आमचे हर्षद पाटील आमचे बंधू आत्महत्या केलेली आहे। जवळपास त्यांचे
दीड कोटीचं बिल रुपलेलं होतं. नवीन अभियंता होता आणि कामाला सुरुवात केलेली होती. त्या माणसावर आत्महत्यासारखी वेळ सरकार आलेला आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे की शासनाने त्वरित आमची बिले अदा करावीत आणि आमच्या गुत्तेदाराचा होणारे संभाव्य आत्महत्या रोखाव्यात अशी आम्हाला विनंती करायची आहे. काय सांगाल, आज आंदोलन चालू आहे एक दिवशी पूर्ण. एक मिनिट. गेल्या 6 महिन्यापासून सर्व शासकीय कॉन्ट्रॅक्टरचे देयके प्रलंबित असून त्यांच्या जवळ जे कारागीर आहेत, कामगार आहेत, त्यांच्यावर अवलंबून जे कुटुंब आहेत ते सर्व 6 महिन्यापासून हातबल आहेत. त्यासाठी शासनाने आमचे त्वरित देयके अदा करावी ही विनंती आहे. काय सांगाल, आज एक दिवशी आंदोलन चालू आहे. शासनाकडे आमचे जे पेंडिंग पैसे आहेत, बिल आहेत, ते मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका काय राहील? मंत्रालयासमोर उपोषण करायचं आझाद मैदानावर. आत्महत्या करण्याची आज एक दिवशी आंदोलन चालू आहे, काय सांगाल? कंत्राटदार संघटना नांदेड यांच्या वतीनं आज एक दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. तरी शासनाला कोणतीही आमच्या प्रलंबित देयकाची जाग येत नाही. तरी ह्या आंदोलनातून जर शासन जागे झाले नाही तर पुढची दिशा आमची सामूहिक आत्महत्या करण्याची त्यांना आम्ही परवानगी मागू आणि याच्यानंतर आम्ही सामूहिक आत्महत्या करू, हीच शासनाला आखरीची विनंती आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र कंत्राटदार संघटना, मजूर सहकारी संस्था फेडरेशन आणि पाणी पुरवठा संघटना या सगळ्यांच्या वतीनं पूर्ण राज्यामध्ये 35 ठिकाणी पूर्ण एकाच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण आज आयोजित धरणे आणि उपोषण आंदोलन आज नियोजित केलेले आहे. आज सर्व कंत्राटदारांचे राज्यामध्ये जर विभाग वाईज जर बिलाची आकडेवारी सांगली तर हे जवळपास 1,08,700 कोटीच्या आसपास बिलाचे प्रलंबित देयके आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 46,000 कोटी रुपये, ग्रामविकास विभागाचे 8,000 कोटी, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे 18,000 कोटी, जलसंपदा विभागाचे 19,700 कोटी आणि नगर विकास विभागाचे जवळपास 17,000 कोटी रुपये असे एकूण 1,08,700 कोटी रुपये आज शासन आज घडीला देणे आहे. आज आम्ही पाहिलं तर पूर्ण कॉन्ट्रॅक्टर हा मेहताकुटीला आलेला आहे. कारण की कॉन्ट्रॅक्टरकडे एवढा स्वतःच्या घरचा पैसा नाही आहे. जे काय पैसे घेऊन कामधंदा चालवतो ते सगळे बँकेकडून कर्ज घेऊन चालवतो. कारण की आज घडीला जे हॉटमिक्स प्लांट असतील, RMC प्लांट असतील, जे काही मशिनरी असतील ते पूर्ण बँकेचे कर्ज घेऊन चालवतो. त्यामुळे आज घडीला आमच्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेला आज बँकेची जी CC असेल ते ओव्हरड्राफ्टमध्ये चालली, त्याचे व्याज देण्यामध्ये आज आमचा कॉन्ट्रॅक्टर पूर्ण मेहताकुटीला आलेला आहे. त्यामुळे आज आमच्या कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आज आमच्या जवळची किती प्रॉपर्टी विकल्या तरी बँकेच्या कर्जाची कुठेही पूर्तता होऊ शकणार नाही. आज नांदेड जिल्ह्याच्या संघटनेच्या लेवलचा जर विषय केला तर PWD खात्याचे जे सर्कल ऑफिस आहे त्याचे 5,000 कोटी रुपये, पाणी पुरवठा विभागाचे 150 कोटी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे 100 कोटी एवढे जवळपास आमचे थकीत देणे बाकी आहे. त्यामुळे आमची शासनाला एकच विनंती राहील, जास्त लवकरात लवकर जर पेमेंट नाही दिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकणार नाही. त्यामुळे आमची एक शासनाला विनंती आहे की लवकर देयके द्यावेत, अन्यथा आम्हाला यानंतर बेमुदत उपोषणाचा पर्याय निवडावा लागेल. आज एक दिवशी आंदोलन चालू आहे. आंदोलन एक दिवसीय आंदोलन जे आहे महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टर संघटना, मजूर संघटना, बेकार अभियंता, पाणी पुरवठा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचं जे आंदोलन करण्यात आहे की महाराष्ट्रामध्ये जे थकीत बिलं आहेत, जवळजवळ आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 कोटीच्या वर थकीत बिलं आहेत. पण शासन ठप्प आहे त्याच्यामध्ये. परवा उपमुख्यमंत्र्यांनी 4,000 कोटी रुपये देण्याचं मान्य केलंय. पण 4,000 कोटी ही तुटबंदी रक्कम आहे. जास्तीत जास्त रक्कम द्यावं.
महाराष्ट्राच्या विकासामध्ये बांधकाम क्षेत्राचं फार मोठं योगदान आहे, पण वरच्यावर त्याच कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. 2014च्या अगोदरचे बिलं शासनानं थकीत केलं व ते बुडीतमध्ये काढलेलं आहे. आता ह्याच्यानंतर 2018पर्यंतचे बुडीत काढतील, 2020पर्यंतचे बुडीत काढतील. म्हणजे हे क्षेत्र बुडीत काढण्याचा शासनाचा हा डावपेच आहे. तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे, जशा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात तसं गुत्तेदाराच्या आत्महत्या न होण्यासाठी त्यांनी तात्काळ आम्हाला फंड उपलब्ध करून हे देणी द्यावी ही नम्र विनंती करतो. कांबळे थांबा ना, कांबळे लाईव्ह चालू आहे, 2 मिनिटं थांबा. या इकडे हाकीम समोर आहे. त्यांची फाईल का खुर्शीवर बसले की त्यांची घेऊन यावेळी नाही, तुम्ही जरा मॅनेज करा. मी आहे ना. बाईट नाही, लाईव्ह चालू आहे. देसाई बाईट नाही, लाईव्ह चालू आहे. नाही बात करतो बरे ना. ऐका की त्यानंच मला विचारायला त्याला ऐका की त्यानं मला बोला शून्य रे तुम्ही. करतेलीकर साहेब, आज एक दिवसीय आंदोलन चालू आहे, काय सांगाल? शासनाकडे काय मागणी राहील? शासनाकडून ठेकेदाराची फसवणूक होत आहे, कारण गेल्या 6 महिन्यापासून ठेकेदाराकडे एकही रुपया आलेला नाही. अनंत कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत. शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि आज सगळेच कामं जिल्ह्यातले बंद आहेत. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामं चालू नाही. याची शासनानं नोंद घ्यायला पाहिजे होती, परंतु ती घेतली गेलेली नाही. 50% जरी पेमेंट दिलं तरी सध्या खूप होते, परंतु 50% नाही, 1%ही नाही, अशी परिस्थिती आहे. तर या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला शासनाकडे आमची मागणी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे हे धरणे आंदोलन आहेत आजच्या 19 तारखेला. याचा परिणाम शासनाकडे व्हावा अशी आमची अपेक्षा. इकडे रमेश पाटील, पाणी पुरवठा संघटना. बोला, हे वरीच राहा, वरीच या. एक दिवसीय धरणे आंदोलन काय सांगा? आमचे पाणी पुरवठ्याचे JJM अंतर्गत जी कामे चालू आहेत, हे योजना केंद्र सरकारची होती. ही विशेष बाब म्हणून वेगळी कामं होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याची कामे आम्ही 24 तास कामे करून जवळपास 800 गावांना पाणी पुरवठा चालू केलेला आहे. पण आमचे पैसे संपले. शासनाकडे म्हणजे केवळ नांदेड जिल्ह्यापुरतं बोलायचं तर आमचे 150 कोटीचे देयक प्रलंबित आहेत. आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरुवात झाल्यास कोण त्याला जिम्मेदार राहील? आमचे पैसे संपले, आमचे खिशेरी कामे झाले, सर्व कंत्राटदाराची हलाखीची परिस्थिती झालेली आहे. असे असताना शासनाने आमचा जो काही निधी शिल्लक आहे शासनाकडे तो लवकरात लवकर वितरित केल्यास येत्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही सर्व जनतेला पाणी पाजू शकतो. त्यामुळे आम्हाला शासनाची विनंती आहे की लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. बंद करतोय.